जर्मनी अजूनही एज्युकेशनसाठी एक चांगला ऑप्शन आहे का? जर्मनीमध्ये बऱ्याच पब्लिक युनिव्हर्सिटी आहेत आणि त्यामध्ये फीज एकदम नॉमिनल राहते. म्हणजे तुम्हाला फक्त सेमिस्टर कॉन्ट्रीब्युशनच द्यावं लागतं बऱ्याच पब्लिक युनिव्हर्सिटीमध्ये. काही मास्टर्सचे कोर्सेस आहेत ज्यामध्ये तुम्हाला थोडी फी द्यावं लागू शकते, पण ते सुद्धा बाकी जे देश आहेत त्याच्या कम्पॅरिझनमध्ये खूप कमी आहे. आणि अपॉर्च्युनिटीज सुद्धा अजूनही आहेत. ज्यांच्याकडे स्किल्स आहेत त्यांच्यासाठी इथं तुम्ही पार्ट टाइम जॉब करू शकता. आठवड्याचा 20 तास तुम्ही काम करू शकता. तुमचा खर्च तुम्ही स्वतः मॅनेज करू शकता. पब्लिक युनिव्हर्सिटीमध्ये जर तुम्हाला ऍडमिशन मिळाली तर आणखीच चांगलं. म्हणून माझ्या मते तरी जर्मनी अजून सुद्धा बॅचलर्स किंवा मास्टर्स आणि हायर एज्युकेशनसाठी एक चांगला ऑप्शन आहे. पब्लिक युनिव्हर्सिटीमध्ये ऍडमिशन कशी मिळवायची याबद्दलची आपली सिरीज चालूच आहे. ते तुम्ही व्हिडिओ बघितले नसतील तर ते व्हिडिओ बघा. APS सर्टिफिकेट पर्यंत आपण डिस्कस केलेला आहे. बाकी पुढे पण मी व्हिडिओ टाकत राहणार. आणि जर्मनीमध्ये बॅचलर्स करणाऱ्यांना जास्त व्हॅल्यू आहे, बॅचलर्स करणाऱ्यांना जास्त डिमांड आहे की मास्टर्स करणाऱ्यांना जास्त डिमांड आहे, हा विषय आपण पुढच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करू.